नमस्कार. रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. खूप दिवसापासून कथा टाकण्यास वेळ मिळाला नाही, त्याबद्दल क्षमस्व. आज मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे, जी घटना आमच्या जवळच्याच गावाजवळ घडली. घटना थोडीशी विचित्र आहे, अगदी समजण्यापलीकडची. काही दिवसांपूर्वीच आमच्या शेजारच्या गावातील एका व्यक्तीने स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता. तो एक उत्तम कारागीर होता. त्याने जागा निवडली ती त्याचं गाव सोडून दुसऱ्या गावातील एका दुर्गम प्रदेशातील. दुर्गम म्हणजे त्या प्रदेशात किंवा त्या भागात आजूबाजूला एकही वस्तीचं घर नव्हतं. एका उतारावर त्याने थोडीशी जागा केली, किंबहुना ती जागा विकतच घेतली म्हणा, आणि तेथे त्याने स्वतःच्या फर्निचरचं दुकान सुरू केलं. त्याचं दुकान खूप छान चालत होतं, कारण त्याच्या हातात कारागिरी होती. त्याला खूप साऱ्या ऑर्डर्स येऊ लागल्या होत्या. गावातील, शेजारच्या गावातील अनेक ऑर्डर्सने त्याचं दुकान भरलेलं असायचं. तो दरवाजा, खिडके यांसारख्या अनेक फर्निचरच्या वस्तू तयार करायचा. त्याचं दुकान चांगलं चालत होतं, पैशाचा गल्ला भरत होता. काही दिवसानंतर त्याच्या मनात एक योजना आली. त्याने ठरवलं की दुकानाच्या बाजूलाच एक मोठं किंवा छोटेखानी ऑफिस उभं करायचं. अर्थात त्याने ती जागा देखील त्या मालकाकडून घेतली आणि त्याने तेथे ऑफिस बांधायला सुरुवात केली. त्याचं दुकान खूप छान चालत होतं, त्यासाठीच त्याला ऑफिस बांधायची गरज होती. ऑफिसची जागा बांधून पूर्ण झाली. चांगलं छोटंसं ऑफिस उभं राहिलं. ऑफिसमध्ये काम करायला देखील त्याने सुरू केली. त्याने ऑफिसमध्ये आपल्या हिशोबांच्या वह्या तसेच एक माणूस देखील कामाला नेमला. तो माणूस त्याचे हिशोब आणि इतर सगळ्या वस्तूंची देखभाल करायचा. त्याचं दुकान छान चाललं होतं, धंद्यामध्ये प्रगती होत होती. पण ज्या दिवशी त्याने त्या नवीन बांधलेल्या ऑफिसमध्ये पाय ठेवला होता, त्याच रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये त्याच्या सातत्याने एक माणूस डोळ्यासमोर उभा राहत होता आणि त्याला कर्कश आवाजात सांगत होता, "ही जागा माझी आहे. तू जिथे ऑफिस बांधलेस त्या जागी माझा रात्रीचा पहारा असतो. ती माझी येण्या जाण्याची वाट आहे. मला त्या जागेत तुझं दुकान नकोय. ते ऑफिस पाडून टाक, अन्यथा मला तुला माझ्यासोबत घेऊन जावं लागेल." सकाळी उठताच त्याला आपल्या स्वप्नाचा विसर पडला. तो नियमितपणे आपल्या कामाला गेला. त्याने अनेक ऑर्डर्स घेतल्या आणि कामाला सुरुवात केली. 2-3 दिवसानंतरही तेच स्वप्न त्याला पडलं. तोच माणूस त्याला दिसला. यावेळी मात्र तो घाबरला होता. त्याने आपल्या पुण्यातील भावाला फोन लावला व घडलेला सगळा प्रसंग सांगितला. पुण्यातील भावाने त्याला धीर दिला व तो त्याला म्हणाला, "अरे, आत्ताच काम सुरू केलेस, त्याच्यामुळे कदाचित असेल. तू काही काळजी करू नकोस, बिनधास्तपणे कामाला जात जा." आपल्या मोठ्या भावाचे धीराचे शब्द ऐकून त्याने देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. तो काम करत राहिला आणि एके दिवशी अचानक एका रात्री तो दचकून उठला. त्याला काही समजेना, जणू कोणीतरी त्याला अंथरुणातून खेचतंय अशी जाणीव त्याला होऊ लागली. त्याची पावलं आता अचानक चालू लागली होती. तो अनियंत्रितपणे आपल्या घराच्या दरवाजातून बाहेर पडला. त्याची पावलं स्मशानाकडे जात होती. स्मशानाच्या खाली नदी होती. एव्हाना तो चालत चालत स्मशानापर्यंत येऊन पोचला. इतक्यात तो दचकून जागा झाला. त्याचे डोळे उघडले आणि बघतो तर काय, एक पाऊल टाकतो तर तो सरळ नदीमध्ये कोसळला असता. तो खूप घाबरला. त्याला तरतरून घाम आला. त्याला काय करावे सुचेना. तो त्वरित मागे वळला व धावत आपल्या घराकडे पोहोचला. त्याने सपकन दरवाजा बंद केला व तो आपल्या खोलीत जाऊन बसला. ती रात्र त्याने तशीच काढली. त्याने घरातील कोणत्याही व्यक्तीला याबाबत काहीच सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र त्याने आपल्या भावाला फोन केला व या बाबतीत सगळी माहिती आपल्या भावाला दिली. आता मात्र त्याचा भाऊ देखील त्रस्त झाला होता.
हा काहीतरी विचित्र प्रकार आहे असे त्याच्या भावाला देखील वाटले. त्याने आपल्या भावाला 2 दिवस ऑफिसला जाऊ नकोस असा सल्ला दिला व घरीच राहायला सांगितले. हा देखील आपल्या घरीच राहिला. 2 दिवस त्याने आराम केला. त्या 2 दिवसात त्याला कोणत्याही प्रकारचं स्वप्न पडलं नाही. 3ऱ्या दिवशी मात्र तो आपल्या ऑफिसकडे रवाना झाला. त्याने आलेल्या फर्निचरची ऑर्डर्स काढली, काही ऑर्डर्स डिलिव्हर केल्या व तो आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसला. दिवसाउजेडी त्याला ऑफिसमध्ये कसलीही भीती जाणवत नव्हती. तो दिवस होता शुक्रवार, अमावास्येचा वार. त्या दिवशी सकाळी तो आपले काम आटपून एक ऑर्डर घ्यायला निघून गेला. जवळच्या एका गावातील एका व्यक्तीचे पलंगाचे माप घेऊन तो ऑफिसमध्ये आला आणि तो जागीच स्थिरावला. अचानक त्याच्या अंगात काहीतरी बदल झालेला त्याला जाणवला. त्याची पावलं मार्केटच्या दिशेने वळली. तो मार्केटमध्ये गेला. त्याने तिथे एक रश्शी खरेदी केली आणि तो आपल्या गावाकडे वळला. त्याने गाडी काढली आणि गाडी तडक आपल्या गावातील बागेमध्ये नेली. बागेमध्ये गाडी पार्क करून तो आंब्याच्या झाडाकडे जाऊ लागला. त्याची पावलं यांत्रिक वेगाने आंब्याच्या झाडाकडे जात होती. तो काय करतो याचं भान देखील त्याला नव्हतं. त्याने सावकाशपणे एक फांदी निवडली. दोरीचा एक तुकडा फांदीच्या वरती टाकला. अलगदपणे एक फास तयार केला आणि काही क्षणात त्याने तो फास आपल्या गळ्याच्या भोवती टाकला आणि त्या फांदीवरून उडी मारून त्याने आत्महत्या केली. आपला जीव दिला. काही तासानंतरच काही व्यक्ती बागेत काम करायला पोचली आणि समोरचं दृश्य बघून त्यांचं मन अक्षरशः हेलावून गेलं. त्यांनी तडक त्याला त्या फासाच्या फंद्यातून काढायचा प्रयत्न केला. त्याचे पाय वरती केले व त्याला झाडाच्या फांदीवरून खाली काढलं. इतक्यात एक अस्पष्ट हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. त्यांनी पाहिलं तर जवळपास कोणीच नव्हतं. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं व त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. त्यांनी गावातील गावकऱ्यांना फोन केला व त्याचा मृतदेह त्याच्या घरी नेला. पोलिसांनी पंचनामा केला व नंतर त्याच्यावर अंत्यविधीसाठी परवानगी दिली. त्याचं प्रेत घरी आणताच त्याच्या घरातल्यांनी एकच कोलाहल सुरू केला. सगळेजण शोकाकुल झाले होते, परंतु त्याचा 8वीत असलेला मुलगा मात्र आपल्या बाबांच्या डेड बॉडीकडे बघत शांतपणे बसला होता. इतक्यात अचानक त्याच्यावर सगळ्यांची नजर रोखली गेली. अचानक तो घुमू लागला. त्याच्या अंगात आल्याप्रमाणे करू लागला. जोरदार वेगाने आपल्या मानेची हालचाल करू लागला. तो प्रसंग पाहून तेथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर क्षणार्धात काटा आला. मला मारलं त्यांनी. 3-4 जण होते दादा. मी तुला सांगत होतो ते लोक मला घेऊन जाणार. मी ऑफिसमध्ये होतो. त्या तिघांनी मला फाशी दिली. माझी रशी विकत घ्यायला लावली. एकाने दोर आवडला, एकाने दोर ओढला. तुम्ही येताना मी थोडा जिवंत होतो. तुम्ही काढताना ते तुमच्याकडे हसून बघत होते, हसत होते. मी सांगत होतो. अशा प्रकारे अस्पष्ट आवाजात त्याचा पोरगा वाऱ्याने घुमू लागला. एकंदरीत तिथे जमलेल्या मोठ्या लोकांना, बुजुर्ग लोकांना हा काय प्रकार आहे ते लक्षात आलं होतं. त्याचा मुलगा सतत 1 तास वाढत होता. त्याने केलेल्या सर्व प्रकाराची इत्थंभूत माहिती त्या मुलग्याने तेथील जमलेल्या लोकांना दिली होती. काही म्हाताऱ्या लोकांनी परीक्षा घ्यावी म्हणून त्याला अनेक प्रकारचे प्रश्न केले. त्या प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर त्या मुलाने दिलं होतं. आता त्या लोकांना कळून चुकलं होतं की त्याने बांधलेल्या त्या जागेमधल्या ऑफिसमुळे त्या माणसाचा जीव गेला होता. इतक्यात त्या मुलाने त्या सगळ्यांना सूचना केली. लोकांना घेऊन जाऊन ते ऑफिस पाडून टाका. त्याने माझा जीव घेतला.
पाडून टाका ते ऑफिस. एवढे म्हणून तो मुलगा शांत झाला. तेथे जमलेला 8-10 गावकऱ्यांनी त्वरित जाऊन त्या बांधलेल्या ऑफिसची मोडतोड केली आणि ते घरी परतले. सारं गाव एका धक्क्यात होतं. एका वेगळ्या प्रकारे सगळ्यांची मनं हेलावून गेली होती, तर काही लोकांची मनं अजूनही दुःखाला पारावार होती. ही घटना सत्य घटना आहे. या घटनेतील लोकांची नावं काल्पनिक ठेवण्यात आली आहेत. मित्रांनो, असं म्हणतात की भूतांना हद्द असते, परंतु हा घडलेला प्रकार बघून नक्की भूतांना हद्द असते का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मित्रांनो, ही घटना आमच्या शेजारच्याच गावात घडली आहे. जर आपणाला या घटनेमध्ये काही तथ्य वाटत असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.